आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रोप्रायटर न्यू लिफ्ट ट्रक या इंजीनियरिंग प्रोप्राइटर आदरणीय सन्माननीय बिरबल जी सर, नक्कीच यहाँ पे आइए और आपका यथोचित सम्मान यहाँ पे किया जाएगा, इसका आप स्वीकार कीजिए। थैंक यू सो मच। त्याच्यानंतर विनंती असेल या ठिकाणी खोपटे गावातील शिवसेनाचे अगदी उरण तालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील यांना विनंती करेन की या आपण आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे। बंधन धाग्याचं कालीज वाघाचं अगदी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या आपण पाहिले तर तालमीत घडलेले हे खोपटे गावातील शिवसेना तालुका प्रमुख आहेत आदरणीय महेंद्रजी पाटील, आपला यथोचित सन्मान आपण घेण्यासाठी यायचा आहे। तदनंतर पुढील सन्मान आहे कुंडे गावातील आदरणीय सन्माननीय स्नेहलजी, आपल्याला विनंती केली जाईल की नक्कीच या ठिकाणी आपण सुद्धा यायचं आहे आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे। तदनंतर आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर माता भवानी ट्रक टेम्पोचे दुतम गावातील सिबटचे आदरणीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी योगेंद्र शांताराम पाटील, विनंती असेल की या आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे। तदनंतर विनंती असेल या ठिकाणी आपण पाहिलं तर माता भवानी ट्रक टेम्पोचे माजी अध्यक्ष आदरणीय देवेंद्र शांताराम पाटील त्यांचे बंधू यांना सुद्धा विनंती केली जाईल की आपण सुद्धा यायचं आहे आणि आपले यथोचित सन्मान घ्यायचा आहे। तदनंतर आदरणीय सन्माननीय विश्वास तुकाराम घरत सिबड आपण पाहिलं तर माता भवानी ट्रक टेम्पोचे या ठिकाणी संघटक आहेत। तदनंतर सचिन नकुल घरत यांना सुद्धा विनंती केली जाईल की आपण सुद्धा यायचं आहे आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे। आणि तदनंतर या ठिकाणी कैलास हरी घरत खेळाडू कक्षामध्ये या ठिकाणी याच्याकडे मी लक्ष देतोय। कैलास हरी ठाकूर आपण सुद्धा यायचं आहे। या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण घ्यायचा आहे। जाऊया नाव बॅक टू क्रिकेट, दीपक पाटील सर पलसपे। थँक्यू सो मच श्याम ठाकूर सर। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। महत्त्वाची सूचना आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील आणि आपापल्या चेअर्स दिल्या, चेअर्स कमी असतील तर आमच्यापर्यंत सांगा। बाकी कोणीही खेळाडूंच्या व्यतिरिक्त एकही पाठीराखा आपला खेळाडू कक्षामध्ये नसेल याची काळजी कर्णधाराने घ्यायची आणि असं आढळल्यास मात्र तुम्हाला पेनलाइज केलं जाईल। ही महत्त्वाची सूचना सगळ्याच संघांसाठी। जाऊया मॅचच्या दिशेनं। सानपाडा संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंग आपण पाहतोय साई संघाची। स्वयंचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला वळवलाय मिड विकेटकडे। क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे सिंगल मिळेल। एकच धाव, सिंगल रन होईल। धावसंख्येमध्ये बदल आतापर्यंत स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावर। पहिल्याच बॉलवर खरं तर संकेत मोकलचा सोपा झेल सोडण्यात आला होता। सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज आणि त्याचा व्हेरी इझी कॅच ड्रॉप पाहायला मिळाली होती। स्वयंचा हा बॉल व्हेरी फाईन स्ट्रोक, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक चौकार मिळाले सानपाडा संघाला। खरं तर अचानकपणे आजच त्यांचा प्रवेश या स्पर्धेमध्ये झालाय। साई संघ म्हटला की एक नावाजलेला संघ आहे, नामवंत संघ म्हणून संघाची ओळख आहे। आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिला तर 2 चौकार आलेत आणि 12वर पूल करण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र मिस केलाय। डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर साई संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा। स्पीडअप करत राहा, फक्त हीच विनंती असेल कारण मागच्या सामन्यानं बराचसा वेळ खरं तर आयोजकांचा घेतलाय। हॅलो सर, या ठिकाणी आपण पाहिलं तर दानशूर दातृत्व कसं असावं तर आदरणीय सन्माननीय या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून बिरबलदासजी प्रोप्रायटर न्यू लिफ्ट ट्रक या ठिकाणी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर यांच्याकडून 1 लाख रुपयाची या ठिकाणी धनराशी आलेली आहे। हृदयाच्या अंतकरणापासून त्याचं मनस्वी मनपूर्वक जोरदार एकदा टाळ्या होऊन द्या त्यांच्याकडनं 1 लाख रुपयाची धनराशी आहे। आदरणीय सन्माननीय बिरबलदासजी प्रोप्रायटर न्यू लिफ्ट ट्रक या इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर, थँक्यू सो मच। तदनंतर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुमित नामदेव पाटील, आणखीच विनंती असेल की या आपल्या यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये या आणि आपल्या यथोचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे। ओटू दीपक पाटील सर। दुसरं षट अजय पाटील आलाय दुसरं षटक घेऊन गोलंदाजी
ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. फुल टॉस आहे, लोबो फुल टॉस बॉल ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेटला सिंगल मिळेल. एकेरीत रन्स, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 13 नाव. 13 धावा. या अगोदर आपण पाहिलं आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकले ते नशीब शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेल्या मीत 11 मोहो या संघानं. कालच्या रात्रीमध्ये एमएमव्ही धाकटी जुई हा संघ सुपर 3 साठी क्वालिफाय झालाय. अजयचा हा बॉल एजन टेकन, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का ब्रेक थ्रू दिला अजय पाटील या गोलंदाजांना. 13 या धावसंख्येवर मात्र पहिला धक्का लागलाय तो टीम साईला संकेत मोकलच्या स्वरूपामध्ये. विनॅट नंबर 3 प्रतीक मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 13 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. सफलता दिली ती अजय पाटीलला. दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धाबा आल्या होत्या. त्या साई संघासाठी तब्बल 12 धाबा येताना दिसल्या आणि या मैदानावर आपण पाहिलं कालच्या रात्रीपासून 10 धाबांची सरासरी सुद्धा पुरेशी ठरते. म्हणजेच काय 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 50 धाबा जरी झाल्या तरी त्या धाबा डिफेंड होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये धाबांचा पाठलाग करणं बऱ्याचशा संघांना जड गेलंय. खरं तर संपूर्ण खेळपट्टीचा थोडासा अभ्यास तुम्ही केला असेल, थोड्याशा मॅचेस तुम्ही कालपासून पाहिल्या असतील तर इकडे मोठे स्ट्रोक्स खेळणं थोडंसं कठीण जात आहे. प्रतीक एक नामवंत फलंदाज या संघाचा इन झाला. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल सरळ साइड स्क्रीनवर जाऊन धडक मारतोय. आल्या आल्या प्रतीकच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. अजयचा हा बॉल सरळ जाऊन पायावर आदळला होता. बीट केलं इकडे मात्र प्रतीक या फलंदाजाला. प्रतीक थोडासा इंजरीनं सुद्धा खरं तर ग्रासलं होतं. काही वेळ क्रिकेटपासून दूर राहिला होता. रायगड प्रीमियर लीग यंदाच्या या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये तो खेळू शकला नाही सिलेक्शन होऊन सुद्धा. आणि त्यानंतर मात्र बऱ्याच दिवसानंतर तो दिसतोय क्रीडांगणामध्ये. फुल टॉस आहे, भिरकावून दिलाय समोरच्या दिशेमध्ये. पाहूया, बघत बसावं लागेल फिल्डरला. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. त्यामुळे या चेंडूवर मिळतील तब्बल साई संघाला 7 धावा. सात धावा दंडित केले गोलंदाज अजय पाटीलला. वेस्ट साठी कॉल करण्यात आला. या 7 धाब्याने टोटल 24 वर गेले. त्यामुळे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतो या मॅच मध्ये साई संघ. फुल टॉस होता यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडस मिसफील्ड झालाय. प्रतीकला रन हवी आहे, थांबवलंय. दुसऱ्या बाजूला संदेश कावंड. इकडे मात्र सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो आता मात्र 25 या आकड्यावर. 25 रन्स. आतापर्यंत चांगली टोटल पाहायला मिळते. कारण या धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागते. परंतु 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या एवढ्या धावा येताना दिसल्यात. एवढ्या धावा म्हटलं तर या मैदानावर या धावा खरंच मोठ्या आहेत. कारण इकडे थोडंसं कठीण जातं. गोलंदाजांना सहाय्य करते खेळपट्टी अगदी पाटा आहे. सपाट खेळपट्टी बनवण्यात आले. खूप चांगली खेळपट्टी आहे. ओ ऑन साइडला उत्तुंग मारलाय.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचला एक धमाकेदार स्ट्रोक. संदेश गाबणच्या बॅटमधून षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर तब्बल 31 धावा एक फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे या मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय साई संघ. मोठा संघ आहे, रोखावं लागेल, तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. सानपाडा संघ खरं तर वाईल्ड कार्ड प्रवेश झालाय या स्पर्धेमध्ये. यानंतर सामना राहुल स्पोर्ट्स टाकीगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आई-11 कोण. दोन टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल टॉस बॉक्समध्ये पोहोचा आणि चौथ्या षटकाचा खेळ संपेल ना तोपर्यंत आपण स्टेजवर यायचं आहे. टाकीगाव विरुद्ध कोण अशी लढत पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल. यापूर्वी आपण 2 सामने कव्हर केलेत. दुसऱ्या फेरीतील सुद्धा सामना आज कव्हर केलाय. कालच्या रात्रीमध्ये धाकटी जुई हा संघ क्वालिफाय झालाय आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 मॅचेसमध्ये तुम्ही काढलेल्या रन्स विकेट्स याच ग्राह्य धरल्या जातील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईकसाठी. पहिल्या 3 मॅचेस मधल्याच. टप्प्याचा बॉल हुक केलाय, पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बॅटमधून येतोय षटकार. स्वागत केलं स्वयं वास्करचं. महागडा ठरतोय आजच्या रात्रीमध्ये. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा नाही टाकू शकत तुम्ही. प्रतीक मोकल हे चाल पाहायला मिळतील. अर्ध्या पिचवर आपटलेला हा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक. बॅक टू बॅक दुसरा प्रतीक मोकलच्या बॅटमधून षटकार. दोन षटकारांनी टोटल जाऊन पोहोचले ती तब्बल 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन अ बोर्ड नाव. प्रतीक मोकल खरं तर दुखापती नंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतोय, परंतु तोच जोश आहे आणि तोच खेळ सुद्धा त्याचा पाहायला मिळाला. आणखीन एक लगातारचा तिसरा षटकार स्क्वेअर लेग वरून उडवलाय. नो बॉलचा इशारा आय थिंक पंचांचा आणि त्यामुळे इकडे मात्र काय घडलंय सानपाड्याच्या बाबतीमध्ये. हा तिसरा षटकार ठोकलाय स्वयं वास्करच्या गोलंदाजीवर. आणि या षटकाराच्या साहाय्यानं अर्धशतक धावफलकावर साई संघाचं 50 धावा कंप्लीट होत असताना स्वस्तिक जनरेटर यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. लगातार 3 षटकारांचा खेळ इकडे मात्र बीट केलाय स्वयं वास्करनं. च्या खेळपट्टीवर पाहायला गेलं तर गोलंदाज यशस्वी होत होते, त्याच खेळपट्टीवर इकडे सानपाडा संघाच्या गोलंदाजांची धुलाई चालवले साई संघाच्या फलंदाजांकडून. चेंज ऑफ पेस बॅकफूट वरून स्लॅश केलाय. स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. $54 धावा.
फटका फसलाय. इकडे मात्र संधी आहे. विकेट किपर धावलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. महत्वाची विकेट मात्र गवसले अखेरीस ती सानपाडा संघाचा गोलंदाज स्वयं वास्करला. परंतु त्यापूर्वी मात्र चोख कामगिरी बजावले ती प्रतीक मोकलने. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तब्बल 4 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्यानं तब्बल 33 धावांची कामगिरी मात्र गेल्या. आज 33 धावा ठोकल्या आणि जबरदस्त बॅटिंग आणि संघाला मात्र सुरक्षित ठिकाणी मी तर म्हणे नेऊन ठेवलंय. ते साई संघासाठी एक क्लास इनिंग मात्र पाहायला मिळाली. प्रतीक पास झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक धुरंधर फलंदाज मल्टी टॅलेंटेड अनिकेत मोकल मैदानामध्ये दाखल होत असताना त्यामुळे प्रतीक मोकलचा तडाखा सहन केलाय. परंतु हा फलंदाज लागला तर मात्र होरपळून जाल. त्यामुळे वेळीच मात्र सावधानता बाळगावी लागेल ती सानपाडा संघाच्या गोलंदाजांना. स्वयं वास्कर आज बहागडा ठरलाय. खरं तर स्ट्रायकर बॉलर सानपाडा टीमचा थोडीशी निराशा जरूर झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय पाटीलला सपाटून मार खावा लागला होता. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा दिल्या होत्या गोलंदाजांना. याही ओव्हरमध्ये बराच धुतलाय. सोडून दिला होता हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 55 धावा. हलक्या हाताने यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सिंगल येईल. खातं उघडेल तो अनिकेत. एकेरी धाबेच्या मदतीनं टोटल मूव्स टू 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई संघाची धावसंख्या अब तक 56. तर कमबॅक करून दाखवावं लागेल ते सानपाडा संघाला. सोपं जरूर नाहीये कारण अनिकेत मोकल त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यासमोर सुद्धा थोडंसं चॅलेंजिंग असेल खरं तर गोलंदाजी करणं. परंतु पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जो काही खेळ झालाय गोलंदाजांकडून चुकीचे चेंडू पडले परंतु ते विसरून आता मात्र नव्यानं कार्य करण्याची गरज आहे. थोडासा स्कोर कार्डला मात्र थोडंसं रिस्ट्रिक्ट करावं लागेल. अन्यथा एक मोठ्या धावसंख्येला मात्र तुम्हाला चेस करावं लागू शकेल. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करा टीम सानपाडा. 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर रितेश पाटील आलाय. रितेश पाटील आलाय आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका 4 धावांकरता. पहिल्याच बॉलवर मात्र रिद्धीशच्या चौकारानं सुरुवात झाली. धावसंख्या 60 या आकड्यावर. 60 ऑन बोर्ड. धाबा होत नव्हत्या परंतु साई संघानं मात्र या मैदानावर धाबा करून दाखवल्यात. हलक्या हातानं बॅकफुटवरून फक्त दिशा दिले. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला होता. सिंगल एकवटली जाते. स्मार्ट क्रिकेट. थोडंसं सेन्सिबल सुद्धा तुम्हाला खेळावं लागतं आणि त्याचमुळे संयम फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. आक्रमकता तर हवीच परंतु त्याचबरोबरीनं पेशन्स सुद्धा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे ठरतात आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा एखाद्या फलंदाजाकडे असतात. ओ लो फुल टॉस बॉल पिक केलाय. स्वीप न पाठवलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून जाईल सीमा पार. षटकार.
धावसंख्या थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. 67. आणखीन एक हा टॉप एज लागले आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा 4 धाबांकरता हा येतोय चौकार. वन 71 धावा धावफलकावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय सध्याच्या घडीला संख्या स्पोर्ट्स. फुल टॉस आहे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक व्हेरी पॅरलल षटकार. साधारण बॉलिंग झाले मी तर म्हणेन सानपाडा संघाकडून आणि त्याचमुळे प्रत्येक गोलंदाजावर हल्ले चढवले गेले. स्कोर कार्डवर आतापर्यंत 77. इथे मात्र बीट झाला होता फलंदाज परंतु बराच वेळ निघून गेला. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या स्वयं वास्करच्या. त्यानंतर अजय पाटील महागडा ठरला त्यानं दिल्या तब्बल 19 धावा. त्यानंतर स्वयं वास्कर पुन्हा आला 25 धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये आणि रिद्धीश पाटीलला सुद्धा तब्बल 21 धावा मोजल्यात आणि त्याचमुळे 4 ओव्हर्समध्ये तब्बल 77 धावा संकेत स्पोर्ट्स साई संघाच्या धावफलकावर. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच राहुल स्पोर्ट्स टाकीगाव आणि I11 कोण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ओमकार येतोय. ओमकार पाटील मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 77 धावा धावफलकावर लागल्यात. 10 बॉलमध्ये 33 धावांचं योगदान प्रतीक मोकलनं दिलं. संदेश गावंडनं सुद्धा 9 बॉलमध्ये 30 परंतु यावेळेस बैठक टाकले. अनिकेत मोकलचा पॅटर्न स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय फाईन लेगच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी षटकार. अनिकेत मोकलच्या बॅटमधून मात्र हा षटकारांना टोटल जाऊन पोहोचले ती 83 आकड्यावर. 83 रन्स ऑन अ बोट. मोठी धावसंख्या रचली गेले. स्वागत केले ओमकार पाटीलचं. पहिलाच बॉलवर षटकार. ओ यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. पाहूया कुठे लँड होतोय. लॉंग ऑनच्या बाहेर. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका आणि या स्पर्धेमधला सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्यात आली ती साई संघाकडून तब्बल 89 धावा धावफलकावर. काल धाकटीजुई संघानं 84 धावांचं टार्गेट ठेवलं होतं त्यामुळे हा तिकडे मात्र विक्रम मोडीत काढलाय तो साई संघानं आणि तब्बल 89 धावा. सुपर बॅटिंग फ्रॉम अनिकेत मोकल. आणखीन एक पाठीमागे वळवलाय. पाठीवरून काढलाय. यष्टी रक्षकाच्या वरून बॉलला पाठवलंय. ते सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं जाईल सीमारेषा पार. षटकार.
कॅमेरामननं खरं तर ह्या मुवमेंट्स मिस केल्यात. चांगला डान्स खरं तर मिस केलाय. तो प्रेक्षकांना पाहता आला असता, परंतु इकडे मात्र अनिकेत मोकल बरसलाय. अक्षरशः कुठलंय सध्याच्या घडीला. सानपाडा संघाच्या गोलंदाजांना खरपूस समाचार घेतलाय आणि स्कोर बूस्ट टू 96 रन्स. स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर इकडे मात्र 100 गाठणार का याची चर्चा सध्याच्या घडीला प्रेक्षकांमध्ये रंगू लागले. संदेश गावंड, अनिकेत मोकल यावेळेस मात्र खेळून काढला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 97 रन्स. आणि आता मात्र असेल या इनिंग मधला शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 97 रन्स झाल्यात संख्या स्पोर्ट्स साई संघाच्या धावफलकावर. पाहूया शेवटच्या चेंडूवर मात्र इकडे एखादी बाउंड्रीनं 100 गाठली जाणार का. सोडून दिला हा चेंडू. इकडे मात्र पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. 98 रन्स, 98 धावा धावफलकावर. त्यामुळे इकडून मात्र सानपाडा संघाचे शोल्डर डाऊन झालेत. आत्मविश्वास ढासळलाय तो सानपाडा संघाच्या खेळाडूंचा सध्याच्या घडीला. लक्ष विचलित झालंय. खरं तर गोलंदाजांनी सुमार कामगिरी केले. शेवटचा चेंडू आहे. फुल टॉस आणि स्विच हिटला बॉल पाठवलाय. 100 धावा साई संघ कंप्लीट करेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय मैदानाच्या भोवती. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका. संख्या स्पोर्ट्स साई संघाकडून तब्बल 102 धावा. प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाळ्या साई संघासाठी. चला टॉस करूया आपण. हॅलो. टाकीगाव आणि राहुल कोण स्पोर्ट संघ. टाकीगाव आणि I11 कोण. चला दोन्ही संघाचे कर्णधारांना हा शेवटचा अंतिम पुकार असेल. कर्ण दीपक पाटील सर पळसपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोण संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर राहुल स्पोर्ट टाकीगाव संघाचा कर्णधार आणि आपण लगेचच या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टाकी संघाचा कर्णधार कर्ण I11 कोण संघाचा कर्णधार यांची उपस्थिती या ठिकाणी लागलेली आहे. चला टाकीगाव संघाचा संघनायक आपण लवकर या. चला टॉस बॉक्स मध्ये या. चंद्रकांत ठाकूर नक्कीच आपल्या गावातील विद्यमान उपसरपंच त्यांना विनंती असेल की नक्कीच या ठिकाणी आपण लगेचच टॉचविन करून घ्या दोन कर्णधारांच्या मध्ये. 5 षटकांचा सामना असेल. एक रिव्ह्यू असेल आपल्याला. टेल अँड हेड आणखीच कोण संघाच्या कर्णधाराने टेल इज कॉल केलेला आहे आणि या ठिकाणी टेल आलेला आहे. नक्कीच दोन्ही संघ कर्णधारांना आपण देऊया शुभेच्छा आणि तदनंतर जाऊया सन्मानाकडे. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेल लगेचच या आणि आपल्या यथोचित सन्मान घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर समर वेअर हाऊस प्रोप्रायटर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सागर नरेश ठाकूर यांना विनंती असेल की या आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर सुमित नामदेव पाटील यांना सुद्धा विनंती आहे की या आणि आपले यथोचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर लेजंड प्लेअर या ठिकाणी नितीन राजाराम ठाकूर यांना सुद्धा विनंती असेल की या आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तसेच समीर हरिश्चंद्र पाटील यांना सुद्धा विनंती केली जातोय की आपण सुद्धा येऊन आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय या ठिकाणी भावेशजी म्हात्रे या आणि आपला यथोचित सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तदनंतर निशाद पाटील आणि विजय गोविंद ठाकूर या
नक्कीच मान्यवरांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कारण आज आपण पाहिलं तर नक्कीच सरपंच चषक पहिलं आयोजन, दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन, इट इज लास्ट इम्प्रेशन. 2024च्या माध्यमातून आणि 25च्या माध्यमातून आपण पाहिलं तर धुतुम गावाच्या माध्यमातून हे पहिलं, अगदी पाहिलं तर दर्जेदार मी म्हणेन या ठिकाणी आयोजन राहिलं आहे. सरपंच चषक 2025. आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्याचा अगदी यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. कारण ही आहे अगदी हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून अतिथी देवो भव या उक्तीनुसार आलेला प्रत्येक पाहुणा आम्हाला देवाचा मान आहे आणि म्हणूनच या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. जाऊया जिथं सामना आपण अनुभवत आहात, पाहत आहात. या ठिकाणी विहान 11 सानपडा विपक्ष संकेत स्पोर्ट्स साईच्या अगदी माध्यमातून आपण पाहिलं तर 102 धावांचा, अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त अगदी 102 धावाचा एक उच्चांक या ठिकाणी नोंदलेला आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर विवान सानपडा या संघाला अगदी पाहिलं तर हा मोठा आव्हान आहे. तदनंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर या 3 दिवशीच्या रजनीमध्ये आपल्याला जो आवाज ऐकायला मिळतोय या ठिकाणी कर्जत गावावरून आपण पाहिलं तर समीर सोमणी सर आहेत आणि पलसपेचे दीपक पाटील सर. जाऊया या ठिकाणी पुन्हा एकदा पहाडे आवाज ऐकायला. समीर सोमणे सर, कर्जत. पहिल्याच बॉलवरती विकेट, एक्स्ट्रा कव्हरला झेल बाद. थँक्यू डीजे मॅडी, थँक्यू सो मच श्याम ठाकूर सर आणि दीपकजी पाटील, धन्यवाद. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचे तो सानपाडा संघाला. कव्हर्स मधून बॉल काढला आणि चौकार षटकारांची गरज आहे. सानपाडा टीमला 103 धावांचा पाठलाग करायचे, तर येतोय चौकार. एकशे 3 धावांचं लक्ष्य सुरुवात केले. फलंदाज ध्रुव मात्रेने चौकार खेचून वाईट यॉर्कर मात्र येथे सक्सेसफुल ठरला. लेफ्टी बॉलर निखिल मोकल सध्या गोलंदाजी करतोय. क्रीडांगणावरती प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला पहिल्यांदा प्रतीक मोकलच्या फलंदाजीचा आणि त्यानंतर मात्र आग लावली मैदानात ती अनिकेत मोकलने. तुटून पडले अक्षरशः गोलंदाजांवरती. त्याचं चोख प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे सानपाडा संघाला. ड्राईव्ह केला बॉल, लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. वाडिश लॉंग ऑफला होता, स्क्रीनच्या अगदी बाजूला येऊन हा चेंडू मात्र अडवतोय. एक धाव इथे जोडली जाते. 102 धावा आहेत, 103 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे कमसे कम 16 षटकार. असंच खेळावं लागेल तरच या धावांचा पाठलाग मात्र होऊ शकतो. यस, मनीष ठाकूर मात्र स्कोररच्या भूमिकेत आले आणि लगेचच धावांचा पल्ला 100 पार मात्र गेला. स्पर्धेतील हायएस्ट रन, सांघिक मोठी धावसंख्या, परंतु याही धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, परंतु एक धाव इथे चोरले. चांगली रनिंग. आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहेत मनीष ठाकूर. यस, कांचन पालकर खरं तर आमच्या समवेत होते गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. त्यांना सध्या या मॅचमध्ये ते रेस्ट घेत आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू, निखिल मोखलचे हे षटक मात्र समाप्त झालंय. धावा झाल्यात 103चा पाठलाग करत असताना 6. एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा.
कोण संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. पहिल्या षटकात 6 धावा आल्यात. 4 षटकांमध्ये तब्बल आता 97 धावा करायचे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झाला. डीजे माडी आमच्या समवेत आहे. चला आता साई संघ, तुम्हाला धावा तरी किती पाहिजेत? सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत मोकल आलाय. धुवाधार फलंदाजी केली होती अनिकेत मोकलने आणि मागे जे काही स्क्वेअर लेग, फाईन लेगला फटके खेचला. एक फटका तर त्याने विकेट किपरच्या डोक्यावरून मारला. कदाचित त्यावरती आकाश चोप्रा यांनी रील टाकावी. नक्की त्या फटक्याला म्हणायचं काय? विकेट किपरच्या डोक्यावरून मारलाय. हा वेगवान चेंडू, बाउन्सरचा वापर, फलंदाज आणि ते झेल सुटलाय. व्हॉलीबॉल चालू होतं. एकाने पास केला, दुसऱ्याने देखील पाहिलं की कदाचित मागच्याला देऊ, परंतु मागे कोणच नव्हता. झेल सुटला. काल काय फलंदाजी केली रोहितजी घरातने, निर्दोष घरातने. आणि आज प्रतीक मोकल आणि त्याचबरोबरीने साई मोकल. प्रतीक मोकल आणि अनिकेत मोकल. साई संघ मैदानात खेळतोय. 103 धावांचं लक्ष त्याने ठेवलंय. त्याच्या प्रत्युत्तरादाखल फक्त धावा झाल्यात त्या 6. फुलटॉस बॉल खेळाडू कक्षाच्या दिशेने येतोय. हा षटकार, 6 धावा. या ठिकाणी विनंती असेल की आमचे आदरणीय सन्माननीय टाकी गावाचे क्रांती जोशी, आपण पाहिलं तर माजी सरपंच कुठे असतील तर नक्कीच आपल्याला विनंती असेल की आपला या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे. वेलकम टू क्रांती जोशी टाकी. धावा येत आहेत. चौकार मात्र आलाय. फलंदाज राज ठाकूरच्या बॅटमधून. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळी तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्याला किती षटकार मारायचे. 103 धावांचा पाठलाग, 16 षटकार. त्याच उद्देशानं तुम्हाला फलंदाजी अशक्य आहे. खूप मोठा म्हणजे अशक्य अशी गोष्ट आहे, परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती याही लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो असा कॉन्फिडन्स घेऊन सानपाडा संघाला मात्र उतरावं लागणार आहे. परंतु सध्याच्या घडीला अनिकेत मोकल ज्याने अटके पार फलंदाजी मात्र केली, तो सध्या निर्धाव चेंडू टाकतोय. धावा झाल्या ते फक्त 16. सेकंड ओव्हर आहे ही पॉवर प्लेची आणि त्याचा शेवटचा चेंडू. धीम्या गतीचा चेंडू होता आणि ते फलंदाज फसला. आणखी एक फलंदाज होईल बाद. सानपाडा संघाचा 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा संख्या 16. विकेट गेल्यात 2. हॅलो. आणखीच या ठिकाणी विनंती असेल क्रांती बालकृष्ण जोशी, ग्रुप ग्रामपंचायत विंधणे यांचे माजी सरपंच, तदनंतर सूरज शरद म्हात्रे विद्यमान अगदी पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत विंधणेचे सदस्य, आणि तदनंतर उमेश जोशी यांना विनंती असेल की आपली उपस्थिती या ठिकाणी असेल तर नक्कीच आम्हाला आपलं शुभागमन आम्हाला समालोचन कक्षामध्ये अपेक्षित आहे. O2 या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया सुमित नक्कीच सोमणी सरांकडे. विकेट जात आहेत सातत्याने. दबावही तेवढाच आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी तुम्ही पाहताय बाईक या ठिकाणी ठेवण्यात आलेली. आणि सर दीपक पाटील सर, ही बाईक शाईन आहे. फार क्वचित आपल्याला पाहायला मिळते शाईन बाईक प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी. हे भलं मोठं बक्षीस आहे. पंचांकडे जोरदार अपील आणि आणखी एक फलंदाज बाद. साईचे एक उत्तम स्कोरर आमच्या समवेत उपस्थित आहेत. ॲज अ 12th मंथ संदेश पाटील. कदाचित ते कॉमेंट्री बॉक्समध्ये होते म्हणून 100चा आकडा त्याने देखील पार केला.
नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. सानपाडा टीम मला असं वाटते की ॲज अ क्रिकेटर कॉमेंटेटर नाही की जी गोलंदाजी झाली ती आता विसरायला हवी. नक्कीच बॅकफुटला संपूर्ण तुम्ही आत. असाही विचार करा की ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 438 धावा चेस डाऊन केल्या होत्या. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 438 धावा देखील मारल्या गेल्या होत्या. हा येतोय चौकार. फिल्डिंगमध्ये बरेचसे फेरबदल इथे केले जात आहेत. साई हा संघ पेन तालुक्यातील पनवेल तालुक्यातील पेनच्या अगदी टोकावरती म्हणजे मला असं वाटतं बाउंड्रीवरती असलेलं एक गाव आहे. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज होत आहेत. आणि नाईटच्या स्पर्धा एकदा तिकडे धडाका चालू झाला की मात्र चालू होते. क्लीन बोल्ड फलंदाज आणखी एक बाद. पण काम सोपं नाहीये. संपूर्ण रात्रभर दीपक सर तुम्ही पाहिलं असेल की डीजे ऑपरेटिंग करत असताना उभाच असतो. असं म्हणतात की उभं राहिल्याने कॅलरी जास्त बर्न होतात. खरी गोष्ट आहे. माडीचंही विशेष कौतुक. परंतु माडे एक छान गीत आहे या दुतुम गावच्या भैरवनाथावरती आधारित. तेही नक्कीच ऐकायला मिळेल कारण आता हा सामना पुरता झुकलाय तो साई संघाच्या बाजूने. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपमध्ये फिल्डर आहे. फक्त एकच धाव जोडली जाते. प्रतीक मोकल षटक टाकतोय. प्रतीक मोकलनं खरं तर आग लावली आणि त्यानंतर त्या आगीला वडव्यामध्ये रूपांतर कोणी केलं असेल तर ते अनिकेत मोकलने. धुवाधार फलंदाजी, चौकार षटकारांचा पाऊस. संदेश गावंडे देखील 10 बॉल 31 तो देखील खेळला. हे देखील विसरून चालणार नाही. तिन्ही फलंदाज अग्रेसर राहिले. व्हाईट बॉल घोषित केला पंचांनी. पंचांकडे अपील होते आणि आणखी एक फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. मुख्य मंचावरती स्वतः या स्पर्धेसाठी सर्वात मोठं योगदान ज्यांचं लाभलंय आदरणीय प्रेमनाथजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत इतरही मान्यवर उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा या क्रिकेटच्या रजनीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पुढील सामना दोन संघामध्ये. आपण दोन्ही संघ तयारीत राहा. शाईन विषयी आपण चर्चा करत होतो. अर्थातच बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, स्पोर्ट्स सायकल देखील बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी. यस सर्क्युलस कंपनीच्या ओरिजिनल जे करायचं ते ओरिजिनल करायचं. आणि दीपक सरांनी काल चांगला विषय छेडला होता की आता नवीन नियम आले ते 1 जानेवारी 2025 पासून रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे की 8च संघ तुम्ही खेळवा. परंतु धुतुम संघाने कधीही 8च्या वरती संघ खेळवलेच नाहीत. पहिल्यापासून डेची स्पर्धा असू दे, रजनी स्पर्धा असू दे, 8च संघ ते खेळवायचे. क्रिकेटला त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं. ही 3 रात्रींची स्पर्धा आहे. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मगाशी सुजय जितेकर आले होते, संस्कार स्पोर्ट्सचे प्रवर्तक. त्यांच्या वतीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि रायझिंग स्टार या 2 खेळाडूंसाठी 2 बॅट मात्र पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. हॅलो. नक्कीच अगदी समीर सोमणे सर, आपण महत्त्वाचा विषय छेडला. तर तुम्हाला सांगतोय की धुतुम गावाची ही प्रथाच आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सदिच्छा धुतुम म्हणून असेल, जुना संघ असेल, त्याच्यामध्ये खेळणारा आमचा धुतुम गावातील अगदी आपण पाहिला तर सुरेश ठाकूर अर्थात बाप्पा, अगदी नावलौकिक केलेलं आहे त्यांनी. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट.
खरं तर आपल्याकडे आता वेळ आहे. श्याम ठाकूर सर आता बोलले पाहिजेत, कारण जुन्या आठवणी असतील, इथेही बसलेले काही जुने खेळाडू असतील, कारण आता हा सामना पुरता थोडा झुकलेला आहे. नक्कीच इंटरनॅशनल धुतूम म्हटला ना त्यावेळीचा, किंवा आपण पाहिलं तर नक्कीच कालभैरव हे एक जुने खेळाडू. मग त्याच्यामध्ये नामदेव घरत असेल, कृष्णा ठाकूर असतील, किंवा आज आपण पाहिलं तर नवनाथ ठाकूर असेल, त्यानंतर कृष्णा अर्थात रॉक सुरेश ठाकूर असतील, हे एक त्याच्यानंतर विश्वनाथ ठाकूर असतील, दत्ता ठाकूर काबिलवाले, मनोहर अगदी आपण पाहिलं तर ठाकूर, त्यानंतर आपण पाहिलं तर मारुती पाटील असतील. बरेच जुने खेळाडूने अगदी या धुतुम गावाचं पटलावरती त्यावेळेला नाव गाजवलं आहे. आणि त्याच्यामधीलच बाप्पा ठाकूर म्हणजेच अर्थात सुरेश ठाकूर संपूर्ण या पंचकृषीमध्येच नव्हे तर अगदी रायगडमध्ये ज्यांनी नाव लौकिक, त्यावेळेला जर तुम्हाला सांगतोय ना सर की ज्या वेळेला समीर सोमणी सर जर त्यावेळी बाईक किंवा 4 व्हीलर असते ना तर बाप्पा ठाकूर यांच्या घरासमोर अगदी मी सांगतोय ना तुम्हाला 4-5 4 व्हीलर आणि कमीत ज्या आत्ता आपण बायकर मॅन म्हणून आपण पाहिलं तर आकाश तारेकर, तशा 20 ते 35 बाईक अगदी त्या बाप्पाच्या नावावरती पाहायला मिळाल्या असत्या. क्या बात आहे. हे असे जेव्हा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, कारण आता यूट्यूब आहे, कुठेही अगदी आपण बसून सामने पाहू शकतो, कुठेही जे जगभरात कुठेही असेल. आणि धुतुमची स्पर्धा पाहायचे 24 लाईव्ह इव्हेंट सर्च केलं यूट्यूब चॅनलवरती. माझं तर म्हणणं आहे सबस्क्राईब करून ठेवा. सर्व स्पर्धा आजकाल तेच कव्हर करतायत, म्हणजे टेन्शनच नाही, त्यावरती लगेचच तुम्हाला पाहायला मिळते. परंतु जेव्हा यूट्यूब नव्हतं तेव्हाचं जे चित्र, या गावाने जे क्रिकेट खेळलं आहे, त्यामधील जे खेळाडूंनी क्रिकेट खेळलं आहे त्याची माहिती श्याम ठाकूर सरांनी मात्र दिली. आणि त्याचा कौल दिला खरं तर प्रेमनाथ ठाकूर साहेबांनी. कव्हरच्या दिशेनं हा फटका खेचलाय. आता हा सामना फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण 103 धावांचा पाठलाग करत असताना सानपाडाकडून देखील अपेक्षित होतं की नक्कीच धावा येतील, परंतु जास्त काही झालं नाही. आतापर्यंत फक्त 23च धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम, ज्या टीमची फिल्डिंग आहे आपण स्टेजच्या समोर या, ज्या टीमची बॅटिंग आहे त्याने खेळाडू कक्षाच्या बाजूला या. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल राहुल स्पोर्ट टाकी गाव विपक्ष I11 कोण संघानं पाहिलं तर नक्कीच सर या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हा सामना संपला की मान्यवरांचा यथोचित सन्मानाकडे जाऊ. तदनंतर मग टाकी गावातून मी म्हटलोय की क्रांती जोशी विंधणी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहिले. तदनंतर आपण पाहिलं तर सूरज म्हात्रे आपण पाहिलं तर विद्यमान सदस्य आहेत. आणि तदनंतर माजी उपसरपंच टाकी गावातील ग्रुप ग्रामपंचायतचे या ठिकाणी आणि विद्यमान सदस्य रोहितजी नाईक अर्थात रोहित श्याम नाईक यांना सुद्धा विनंती असेल की आपण जर आला असाल तर नक्कीच आपलं शुभागमन आम्हाला समालोचन कक्षेमध्ये अपेक्षित आहेत. आणि जर या ठिकाणी पाहिलं ना या ठिकाणी संपूर्ण हा सरपंच चषकाच्या आज या ठिकाणी महत्त्वाचं योगदान माझ्या या तरुणांचं राहिलं आहे. मग त्याच्यामधील प्रतीक ठाकूर असतील, यश ठाकूर असेल, दिगंबर ठाकूर असेल, शैलेश ठाकूर असेल, दीपक ठाकूर असतील, हेमंत ठाकूर असतील, संजय ठाकूर असतील, विवेक ठाकूर असतील, निलेश घरत असतील, त्यानंतर चंद्रजीत ठाकूर असतील किंवा विवेक पाटील असतील. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी निलेश ठाकूर आणि तदनंतर परेश ठाकूर बरेचसे असे किंवा निहाला असेल, या माझ्या संपूर्ण भैरवनाथ टीम आणि राजपोर्ट आणि संपूर्ण ग्रामस्थांचा अप्रतिम साथ राहिलेली आहे. नक्कीच कोण गावातील नामदेव गाथाडे सर आपण आला असाल तर नक्कीच आपली उपस्थिती आम्हाला या समालोचन कक्षेमध्ये अपेक्षित आहे. कारण रॉक अर्थात सुरेश ठाकूर नक्कीच आपले चाहते आहेत. नामदेव गाथाडे सर आपण आला असाल, लेजंड प्लेयर मला वाटते 50+ असतील. आपण जर आला असाल तर नक्कीच या समालोचन कक्षेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. जाऊया अगदी बॅक टू क्रिकेट. या ठिकाणी पाहिलं तर सामना आपण अनुभवत आहात विभान 11 सानपाडा विपक्ष संकेत स्पोर्ट साईच्या माध्यमातून 102 धावा काढलेल्या आहेत. फलंदाज बाद होतोय पाहायचा या ठिकाणी मला वाटतंय संकेत स्पोर्ट साई संघाने 102 धावा काढत असताना विभान 11 सानपाडा सर अगदी नांगी टाकलेली आहे. नक्कीच मोठ्या धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग. मला असं वाटतं की सानपाडा संघाने ही रात्र लवकरात लवकर विसरावी, हेच त्यांच्यासाठी अनमोल संदेश मात्र असेल. मगाशी तुम्ही उल्लेख केला द रॉक, हा सुरेश ठाकूर पाहुण्यांचे इथे आगमन झालंय. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो या मुख्य मंचावरती आदरणीय प्रेमनाथ ठाकूर यांच्या वतीने.
बघा दीपक सर, आजकाल चिकू वगैरे अशी टोपण नावं असतात, परंतु हे सुरेश ठाकूर यांचं टोपण नाव आहे रॉक. हे का? कारण कळेल आता तेच कदाचित सांगतील. पहा, ही जी टोपण नावं आहेत ना, ही सगळी पब्लिक द्यायची पहिले. खरं तर साई संघ इथे उपस्थित झाला. सानपाडा संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. साई संघ एका स्पर्धेतून पराभूत होऊन मात्र इकडे आला. 5 कॅचेस ड्रॉप केलं. मला असं वाटतं त्याचा वचपाच त्यांनी मात्र इकडे काढला. नक्कीच नक्कीच सर, कारण मागच्या वेळेला जासे या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं ना, धुतुम आणि साई संघ हा सामना पाहिला आम्ही. कारण त्यावेळेला सुद्धा अगदी हटके पार षटकार लावले होते आणि तो संघ पुन्हा एकदा साई संघ त्या ठिकाणी जिंकला होता. विनंती असेल या ठिकाणी टाके गावातील अगदी गदर नावाने हे प्रसिद्ध असणारे विलासजी पाटील, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपला आगमन या ठिकाणी झाले असेल तर विलास पाटील अगदी गदर नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व, आपलं सुद्धा शुभ आगमन आम्हाला अपेक्षित आहे. यस, सुरेश ठाकूर साहेब इथे स्वतः आलेले आहेत. सर्वात पहिले इकडे ज्या स्पर्धा झाल्या, दीपक शेठ पाटील यांच्याकडून 5 लाखाची स्पर्धा आणि त्यामध्ये देखील रॉक आमचे सुरेशजी ठाकूर स्पॉन्सरच्या भूमिकेत देखील होते. क्या बात आहे. आणि लाईन यस, फक्की घेऊन जा थोड्या वेळानंतर. चर्चा या चालूच राहतील. पहा, आजकाल शर्यतीमध्ये तर लय खतरनाक टोपण नाव आहेत. हिट विकेट हा तपासलं जाईल. ओके, आता जर आपण पाहिलं तर नक्कीच उमेश भोईर रायगड जिल्हा ओबीसी काँग्रेस नक्कीच विंधणे यांचं या ठिकाणी शुभागमन आहे आणि त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय विक्की पाटील उद्योजक कलमुसरे. सामना मात्र इथे समाप्त झालाय आणि विजयी झालाय तो साई या संघ. चला, नक्कीच विजय संघाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं या ठिकाणी आपण सक्रिय सहभाग या शृंखलेमध्ये घेतला त्याबद्दल या ठिकाणी विवान 11 सानपाडा यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून मनस्वी आभार. आणखीच या ठिकाणी विनंती असेल मान्यवरांना, उमेश भोईर रायगड जिल्हा ओबीसी काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी कळंबुसरे, तसेच विकी पाटील उद्योजक कळंबुसरे, नक्कीच या आपला या ठिकाणी अतिथी देवोभव युक्तीनुसार यथोचित सन्मान घ्यायचा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथम मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. उमेश भोईर सर या रायगड जिल्हा ओबीसी काँग्रेस